मध्ये पुरुषासारखा पुरुष असलेला हा जो तायप्पा आहे, पण त्याला इथलच्या अंधश्रद्धेने युक्त असलेल्या या परंपरेनं त्याच्यावर जोगत्याचं जगणं लादलेलं आहे. त्याला येणं केनं प्रकारे जोगता बनायला भाग पाडल्या जातं आणि मग त्याच्या जीवनाची कर्मकहाणी इथून पुढे सुरू होते. हा जो तायप्पा आहे, हा तायप्पा गावात फिरायला घराच्या बाहेर लुगडं नेसून निघायला तयार नाही. पण तो आता घराच्या बाहेर पडला पाहिजे याच्यासाठी त्याची आई बाकीच्या जोगतींनी प्रयत्न करतात. त्याच्या घरामध्ये वेगवेगळ्या रीतीची भांडणं व्हायला लागतात. गणप्या नावाचा एक मुलगा असतो, तो गणप्या म्हणजे थोडासा वयस्कर आहे. तो संगप्पाला म्हणतो की आता तुझ्या पुतण्यानं मात्र गावाची सोय केली बाबा. त्या संगप्पाला प्रचंड राग येतो, स्वतःच्या भावाचा, स्वतःच्या पुतण्याचा, स्वतःच्या कर्माचा, स्वतःच्या घराचा. आणि मग तो दारू ढोसून घरी भांडणं काढायला लागतो आणि वेगळं होण्याचा विचार या घरामध्ये चालू होतो. देव ही जी संकल्पना आहे ना, हिच्या भोवती अंधश्रद्धेनं घातलेलं जे काही गारुड आहे ना, हे गारुड आपणाला या कादंबरीमध्ये खऱ्या अर्थाने दिसतं. अंधश्रद्धेच्या पोटी लोक कशी वेगवेगळ्या मार्गाने जातात आणि त्याच मार्गाला लावलेला हा तायप्पा आहे. आणि म्हणून ही पारव्वा एक जोगती नाही, ती वाकडी वाट करून घालप्याच्या किंवा घोलपांच्या घराकडे वळली आणि तिला आठवलं की महिन्याभरापासून कुठंच तायप्पा दिसला कसा नाही. 2 महिने झालं घरातच लुगडं नेसू नये, कारण त्याला जोगता बनवलेलं आहे. तो कसा काय दिसत नाही असं तिला वाटायला लागतं आणि काय कमी जास्त चाललंय का ते बी बघावं, त्याचं काहीच समजत नाही. म्हणून जाता जाता ती येळगुंड्याच्या खोपड्याला वळली आणि कोंडकरच्या दारात वगाड्याची म्हातारी वाकाळ शिवीत बसली होती. गल्लीतल्या पारवाला घटकाभर निरकून बघून सुद्धा तिला ओळख पटली नाही. तशी पारवा लाज खातर म्हणाली, आजी काय करालीस ग? करतीया काय बाई म्हातारा माणूस, खादीला कारण धरणीला भार. म्हणजे खाण्याला कारण धरणीला भार असं ती बोलते, ही म्हण आहे. मग ती पारवा म्हणती, आजी असं कसं म्हणालीस ग? अगं म्हातारी माणसं सगळीकडेच आहेत ना, पण मला ओळखलंस का? पारवा जवळ जातच तिनं विचारलं आणि म्हातारी आपल्या किलकिल्या असं डोळ्यानं अजून बी त्या पारवाला निरखू लागली. काय सांगू बाई, नजर लईच कमी झाली आहे बघ, आता माझी नजर कमी झाली आहे. अगं आजी मी जाधवाची पारवा, थुत माझ्या नशिबा, तू काशाची पोरगी नव देववाली नाही ग. हा आता ओळख लागली बघ. अगं इकडं कुठं फिरालीस ग असं ती म्हणते म्हातारी. आली जरा पवाराच्याकडे जावं म्हणून. बरं आहे नव सगळं? म्हातारी म्हणते हाय की. असं म्हणतच म्हातारीनं परत वाकळरा टाका घालायला सुरुवात केली. पारवा जागा तिनं सोडली आणि ती तायप्पाच्या घराकडे आली. पुढच्या सोप्यात कोणीच तिला दिसत नव्हतं. परड्यांगाचं दार उघडच होतं, पण माणसाचा दुम लागत नव्हता. कोणी माणूस घरात दिसत नव्हतं. पारवा इकडे तिकडे बघतच चौकटीला हात रेटून उभा राहिली आणि आतून कुणाचाच आवाज येईना तशी ती उंबऱ्याच्या आत येत म्हणाली, मामी कोण हायचा का नाही घरात? नाही म्हणलं, बराच वेळ झाला कोणाचा आवाज आला नाही. मग पारवानं असा आवाज देऊन देखील मधून कुणाचाच आवाज येत नाही. तेव्हा पारवा गडबडली, तिथं गदबडली असं येत असत. आणि ती गडबडली आणि सगळी माणसं दारं उघडं ठेवून गेली तरी कुठं असं ती म्हणाली. अशी म्हणत म्हणत घुटमळत एवढ्यात मधल्या सोप्याला
बाहेर येतच कोण हाय म्हणून तायप्पानं आवाज दिला तसा पारववाला धीर आला. अरे एकटाच काय करायलाच रे घरात, आणि सगळी कुठं गेलीत घरातली, असं म्हणतच पारव आत गेली. बघती तर काय, तायप्पा दांडीवरची आपली सगळी जुनी कापडं काढून बसला होता. आणि तो म्हणाला, आई तेन सगळे शेतात येचायला गेलेत, पोरं शाळेला गेलेत, मी आपला एकटा घरात आहे. असं म्हणत तायप्पानं आपल्या जुन्या शर्टाच्या बाह्या दोन्ही हातात धरल्या आणि शर्ट झाडला. हे काय करायला सर, असं ती पारवा विचारते. बघा की तायप्पाचं जे वर्तन आहे ना, जसं स्त्रिया असा दोन्ही बाह्याच्या शर्टाला धरून असं झटकतात, घडी करतात, तसा तायप्पाचं वर्तन सुरू झालेलं आहे. कारण त्याला सतत स्त्रियांशी संपर्क, सतत बाप्यांशी संपर्क, जोगत्यांशी संपर्क असाही त्या यात्रेच्या निमित्तानं फिरत तिथं सगळं सोडत असताना आलेला आहे. त्याच्या आंघोळणी आता हे सगळं पडायला लागलं. तो शर्टाच्या घड्या करताना दिसतो तेव्हा पारवा त्याला म्हणती, हे काय करतो म्हणतो. काही नाही, जुन्या कपड्याच्या घड्या घालून ठेवतोय. तायप्पानं हातातला शर्ट अंगाला लावून बघितला. पारवा एकदम दचकली. तो असा अंगाला शर्ट लावून बघतो. आता ही सगळी कापडं माळ्यावर फेकून दे तिकडं, ह्या बायकांनी ती खाली कशी ठेवली रे, असं ती म्हणते. असं म्हणत पारवा त्याच्याजवळ टेकली. त्यानं शर्टाचा गोळा केला आणि हातात धरून तसाच बसला. तो फेकून देईना. त्याला पारवाला काहीतरी सांगावं असं वाटलं. घटकाभर त्या विचारात तो बसून राहिला आणि त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्यानं हातातला गोळा केलेला शर्ट रागानं खाली टाकला. आणि कसल्या, ती पारवा म्हणते, कसल्या तरी विचारात हायस रे. आणि कसल्या विचारात आहे मी, असा तो म्हणतो. तो बोलता बोलता दचकला. त्यानं तोंडातला शब्द तोंडातच दाबला. त्याला काय बोलावं हे काही समजच ना त्या तायप्पाला. आता जरासं बाहेर पडतोस का नाही, असं ती त्याला म्हणते. पारवानं काहीतरी विचारा म्हणून त्याला तसं विचारलं. तो म्हणतो, पडतोय की कवा कवा तरी. त्याला एकदम सगळं भडाभडा बोलून टाकावं असं वाटू लागलं त्या पारवाजवळ. पण तोंडातनं काही त्याच्या शब्द फुटेना. तो उगाचच डोकं खाजवत बसला. तशी पारवा त्याच्या विस्कटलेल्या केसाकडे बघत म्हणाली, आता न्हाव्याकडं आणि जाशील कवा तरी बघ तू. आणि केसाला कात्री लावायची नाही. शेवंताकानं सांगितलंय ना हो तुला, आता केस कापायचे नाहीत म्हणून. आता न्हाव्याकडं जायचं नाही, केस कापायचे नाही. त्यानं फक्त मान हलवली. ठीक आहे. समोर पडलेल्या कपड्याकडे बघता बघता त्याला एक वेगळंच आणि विचित्र वाटायला लागलं. त्याला एकदम कसली तरी सनक आली आणि त्याने तोंड उघडलं. पाराक्का, जर मी समजा आता माझी कापडं घातली तर, ती पारवा म्हणते. अयो देवा. पारवा थोडी घाबरली. तिचा जीव झारझार झाला. बाबा, आता असला विचार सुद्धा मनात आणू नको बरं. बरं नाही होणार. अरे ती डोंगराची आई आहे ना बाई, ती साधी सुधी नव्ह बरं का. त्याचं नव्हतं करती, तुझं तर सोडच, घरचं सुद्धा मात्र करल, अशी पारवा कळवळून बोलली. ही काय त्या देवापासून घेऊन आली का असं त्याच्या घरातलं होईल म्हणून. पण ही जी भक्ती किंवा देव याच्या नावाखाली जी दहशत किंवा भीती निर्माण केली जाते आणि त्याच्यामुळे माणसं कशी घाबरतात, ती पारवा काही देवाचा अवतार आहे का वेगळा, का तिला काय वेगळी बुद्धी, वेगळं काही समजतं. पण त्या देवीचं महात्म्य, चालत आलेली परंपरा, अंधश्रद्धेमध्ये गडून गेलेल्या या स्त्रिया, त्याच्यामुळे ती तायप्पाला अशी बोलून जाते. आणि तो म्हणतो, ती म्हणते ना, अरे होत्याचं नव्हतं होईल, तुझं तर सोड, घराचं सुद्धा मात्र होईल. मग तो तायप्पा चिडून म्हणतो, आता काय व्हायचं राहिले सांग. बघतीस नव काय काय व्हायला लागलंय ते घरामध्ये. घरातली सगळी घडी इसकटली या. त्यात मला तरी काय घरातनं पाय बाहेर टाकायला होत नाही. जीव झार झार होतोय. माणसात गेलं की लोक काय काय त्याला बोलतात. तो बोलता बोलता थांबतो. याचा अर्थ असा आहे,
तो माणसात गेला की त्याला लोक नाही नाही ते बोलतात, नको ते बोलतात. त्याच्यामुळे तो गप्प बसतो. आणि ती पारवा म्हणते, यार आता कितीतरी दिस झालं आणि तू अजून झुरतोस असा. जरा पडकी माणसात, अरे सगळं इसराय होतंय, तू घरात राहतोस म्हणून हे सगळं असं तुला व्हायला लागलं. पारवाच्या बोलण्यानं तायप्पाला जरा धीर आला आणि तो सांगू लागला त्या पारवा, अगं जायचं मोप योजतोय, खरं तर उंबरा वालांडून गल्लीत गेलं की अंगाचं पाणी पाणी होतंय, पिंडरीतनं गळाटल्यागत होतंय. समोरनं माणूस आलं की सगळी सपल्यागत वाटतंय, सगळं संपून गेल्यासारखं वाटतंय मला. ह्यातनं कसं तरायचं हेच मला कळत नाही. त्याला माणसं नकोशी वाटायला लागतात. बघा, माणूस हा प्राणी माणसांच्या एकत्रित येण्याने समाज निर्माण होऊन जंगलात भटकणारा एकत्र आला, एकमेकाच्या आधारानं उभा राहिला. पण इथं मात्र माणसंच माणसाला नको जेव्हा वाटायला लागतात ना, तेव्हा त्याचं जगणं किती गंभीर असतं हे लक्षात ठेवा. आणि मग तो बाहेर निघू वाटत नाही म्हणतो. तेव्हा पारवा त्याला म्हणते, काय जलमभर असा काय घरातच आता बसणार आहेस का काय? असं पारवा एकदम त्याच्या काळजाला हात घातल्यासारखं बोलते. आणि मग पारवा म्हणती, त्यात काय खोटं आहे? तो मनातल्या मनात असं पुटपुटू लागला. पारवा त्याला विश्वासात घेतच म्हणाले, हे बघ, तुला जर लईच माणसाचं भ्या वाटत असल तर आमच्या घरात येऊन बसत जा, तानाकाच्या घराला जात जा. तुला तिथं तरी कोण काय म्हणायचं भ्या नाही. तू असा बसतोस आणि माणसं झुरणीला लागतात. अजून लई भोगायचं आहे बाबा, हे काही संपलंय का? अरे त्यांच्या जीवाला किरिकात लावून कसं जमल घरच्या माणसाने? ह्यो असलं देवाचं जगणं सगळं विपरीत आहे. तो म्हणतो, मला बी तसंच वाटायला लागलंय, लई विचार करून बघितलं. घर सोडून पळून जायचं म्हटलं, खरं माझ्यामुळं आणि घरची गोत्यात येतील. माणसात जावावं तर ह्या लुगड्यात माणसं काय म्हणतील? एक नव, माझ्या डोक्यात 1000 गोष्टी येतात. पारवा म्हणते, यार तुझ्यासारख्या पोराचं असं होतंय आणि मग दुसऱ्याचं कसं होणार? अरे कोण तुला काय म्हणतय? बघायला डोंगराची बाई आहे की इथं अजून? म्हणजे तुला कोणी जरी काय म्हणलं तर तुझा कैवार घेणारी डोंगराची बाई आहे ती यल्लम्मा. तुझी कळ काढाया घरादारावर कुळ फिरवाय पाहिजे. मग ती पारवा म्हणते, एवढं सल्प नाही बाबा, काहीतरी डोसक्यात घेऊ न ग, जरा घरातल्यासनी सुखात जगू दे तू आता. पारवा बोलत गेली आणि तायप्पा आतल्या आत सांडत गेला. आपण कुठं कुठं फाटलोय हे त्याला कळलं. कधी नाहीये त्याला खरंच काय काय वाटायला लागलं. त्यानं मनातल्या मनात बरंच काही ठरवायला सुरुवात केली आणि समोरच्या कपड्याचं बोचकं त्यानं भराभरा पिशवीत भरलं. पारवा उठतच त्याला जातो म्हणून बाहेर पडली, कारण पश्चिम महाराष्ट्राच्या गडहिंग्लजच्या टोकावर स्त्रिया पुरुषासारखं बोलतात. जातो. त्यानं सगळे कपडे त्याचे एका बोचक्यात भरले पिशवीत आणि पारवा निघाली गेली. त्यानं हातात कपड्याचं गठलं की 2-2 वेळा खेळवलं. खेळवता खेळवता त्याला कसला तरी सनक आली आणि त्यानं लांब मळ्यावर भिरकावलं ते कपडं. माळ्यावर धाप दिशी आवाज झाला आणि तायप्पा दमल्यागत खाली बसला. हे तायप्पाच्या जीवनातलं हे सगळ्यात वाईट दिवस चालू झालेले. पण ह्या जोगतिनींना वाटतं हे तसं नाही, हे तायप्पाला देवीनच सांगितलेले, देवीनच करायला भाग लागले. हे देवीचं वल्ल झाड आहे आणि त्यानं जळत राहिलं पाहिजे देवीसाठी. हेच त्याच्या जीवनाचं कृतार्थपण आहे. हे प्रचंड
अमानुषीय पद्धतीची समाजात पेरलेली अंधश्रद्धा आहे. मग पुढं असं चालत चालत एक दिवशी गुंडाप्पा आणि मल्लव्वा हे पती पत्नी, गुंडाप्पा आणि मल्लव्वा यांच्या घरी देवीचा कार्यक्रम असतो. 3-4 जोगते जोगतीनी परडी पुजायला बोलवल्या जातात आणि तायप्पाला देखील बोलवतात. गावातून सबीना निघतो आणि हे सगळं चालू असताना बघ्यांची गर्दी होते आणि त्या तायप्पाला हे सगळे जोगते जोगतीनी हे थोडं समजावून सांगायला लागतात. अंबाबाईच्या उदे उदे असं करत करत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या सबीना गावात पोचत राहतो आणि मग अंगावरचं त्या तायप्पाला लुगडं बदलायला लावतात. त्यानं दुगडं बदललं जातं आणि मग तायप्पा या सबीन्यामध्ये तो चालायला लागतो. तितक्यात एक रत्ना नावाची जोगतीन असते, फुला असते, ती घुमत असते, तिच्या अंगात येतं. हे सगळे अंधश्रद्धा कशा आहेत किंवा कशा गोष्टी घडतात या जोगतिनीच्या संदर्भात ते लेखक सांगतो. अनेक लोक त्या घुमणाऱ्या जोगतिनींच्या समोर आपल्या मुलांना लेकरा बाळांना बरं नसेल तर ते दाखवायला लागतात, कोडं काढायला लावतात. पोरगी महिनाभर झालं पडूनही तिला बरं नाही आणि मग तिला डोंगराच्या बाईचं काय काय करायचंय. ही यल्लम्मा डोंगराची बाई म्हणजे उदगाई उद असं म्हणतात. तिला त्या भंडारा लावल्या जातो त्या मुलीला जिची तब्येत बिघडली तिला, आणि सगळेजण जेवण करतात सबीना निघून आल्यानंतर. आणि नंतर मग संध्याकाळी या देवीच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होत असते. सगळ्या स्त्रिया वगैरे सगळ्या जमलेल्या असतात. आता हे सगळं जे वर्णन आहे ना, हे वर्णन इथं चालू असतं. आता तायप्पा थोडासा रोळायला लागलेला आहे. त्याला आपण एकटेच लुगडं नेसलो आता वाटना गेलं की आपल्यासोबत अनेक असे जोगते तेही तिथं आले होते, त्यांनी लुगडं नेसलेली त्याला दिसतं. जोगतीनी त्यांनी नेसलेले. त्याला याचा त्याच्या आधारानं हळूहळू तो आता रुळायला लागलेला आहे. तायप्पा घरीच राहतो त्याच्या. आता हलकी सालकी शेतातली तो कामं करू लागतो. तो एकट्यानं ती कामं करतो. एकटाच घरी यायला लागतो. त्याची जी बहीण आहे सुमी, एक दिवशी तायप्पाची, तो लवकरच घरी आलेला आहे आणि ती सुमी रडत रडत घरी येते. तिच्या रडण्याचा आवाज त्याला ऐकू येतो. त्याचं कारण कळतं, का रडते. तर जाधवाच्या पोरानं सुमीला असं म्हणलं की ही जोगत्याची बहीण म्हणून त्याला बोल लावला. आणि असं बोलल्यानंतर तायप्पा प्रचंड चवताळतो, रागात येतो आणि तो त्या जाधवाच्या घरी जातो. आणि त्या जाधवाच्या घरी गेल्यानंतर तो जे बोलायला लागतो ना, तो एवढ्या वेगानं असा बोलायला लागतो आणि सांगतो, तो शिव्या शाप देऊन त्यांना बोलायला लागतो.
आणि तो दारावर येतो. काय झालं ग असं म्हणतो त्या बहिणीला आणि चल म्हणतो ज्यांनी तुला बोलले त्यांच्याकडं. आणि तो त्याचं जे भांडण होतं ना त्यांच्यासोबत, तो एवढ्या तायप्पा तो तोंड मोकळं संतो म्हणतो त्या जाधवाच्या पोराला. त्याच्या घरी जातो, त्याच्या बाप त्याची माय, मी जोगता असन नाहीतरी हिजडा असन, तुझ्या दारात कवा भाकरी मागायला आलो का? पैर रांडच्या, असा तो बोलतो. असं झाल्यानंतर त्याची आई ते म्हणते, त्याचा बाप, अरे काय झालं ते तर सांग, होतंय काय जाट? रांडच्या काढून पगळलास त्या पोरासनी विचार की तुझ्या घरात कवा मी जोगता म्हणून घुसलो का तुझं दार धडकलत? पोरासनी जरा चांगलं शिकवीत जाय, नाहीतर हळजायचीच कशाला? तायापण भलताच आवाज चढवला. गल्लीतली सगळी माणसं त्याच्या भोवती जमा झाली. तायप्पाच्या अंगात सुरसुरी चढल्यागत झालं. त्यानं गणपा जाधवाच्या आई बहिणीचा उद्धार करायला सुरुवात केली. तो ऐकनाच, कुणालाही समजेना. गणपा जाधवाला तर काय करावं काहीच कळेना. त्याला समज विपरीत वाटायला लागलं. तायाप्पानं हातवारे करीत त्याची उद्धारणी सुरू केली. जाधवाच्या बायकोच्या डोक्यात उशिरानं काहीतरी आलं. ती घरात जातच पोरीच्या झिंज्या धरत मांडली. त्याच्या पोरीनं बोललं होतं, जाधवाच्या पोरी, तू कुणाला काय म्हणलीस ग, सांग बर? पोरीनं घाबरत घाबरत सगळं सांगितलं. तशी जाधवाची बायको पोरगीला बडवतच बाहेर आली. तायप्पाची समजूत काढत ती म्हणाली, अरे बारक्या पोरीनं म्हटल्याला एवढं मनावर काय घेऊन चालायचंय? काय महिना बोलल्यागत बोलतीस बघ, म्हण सोडून द्यायचं. अगं आमच्या घरात आम्ही काय बी असू दे, त्याची पंचायत तुला कशाला? तायप्पाचं मस्तक एकदम भडकलं होतं. जमलेल्या माणसासनी त्याला बाजूला वडून नेतच गप्प केला. तायप्पा हळूहळू थंड होत गेला आणि आपण एवढं कसं भडकलो याच त्याला आश्चर्य वाटू लागलं. आणि तो घरात आला तर त्याची आई पदर खोचून दारात बसली होती. त्याचा पाय पडतो ना पडतो तोवर तिचं तोंड सुटलं. ती म्हणाली, भाड्या, तू आणि गाव गोळा करायलाच गेलास का? त्याच्या घरात कशाला गेलता सांग? जोगता नाही म्हणून सांगायला? तायप्पा तोंडात मार लागत उभा राहिला. त्याच्या तोंडात शब्दही बाहेर फुटेना. अरे घोड्या एवढा झालास तर तुला अक्कल येईना. तू त्यांच्या दारात गेलतासच कशाला? जोगत्यानं जोगत्यासारखं वागावं, लैबी पुरुषीपणा दाखवू नये. चांगलं म्हणत नाहीत, अक्कल काढत्यात समधी लोक. बघा आता हा तायप्पा कल्लवा काय काय बडत गेली. तायप्पाचं डोकं भिन्न जाईल. आई बोलते ती त्याच्या काळजात तिचे घर पडत गेलं. तायप्पा हे काय बोलतोय? तायप्पाला त्याची आई की तू जोगत्यासारखं लोकांनी काही बोललं तर चालतं, तू गप्प बसायचं. पण त्याच्या ते स्वभावात बसत नाही. आणि तायप्पा आपला पहिला हिसका गावातल्या जाधवाच्या घरी जाऊन दाखवतो. तेव्हा तायप्पाला जरा गाव टरकून राहतो. हा जो कथा भाग आहे या कादंबरीचा तो इथपर्यंत आलेला आहे. आपण पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगतो. ठीक आहे.